17व्या शतकात भारताच्या समुद्रावर एक वेगळंच राज्य होतं. जमिनीवर मुघल आणि इतर सत्तांचा संघर्ष चालू होता. पण समुद्र आधीच परकीयांच्या ताब्यात गेला होता. पोर्तुगीजांनी स्वतःला समुद्राचे मालक समजलं होतं. गोव्याच्या व्हाईसरॉयच्या पत्रांमध्ये ते स्पष्ट लिहितात की आमच्या परवानगीशिवाय कोणतंही जहाज समुद्रात फिरू शकत नाही. म्हणजेच समुद्र हा व्यापाराचा मार्ग नव्हता, तर नियंत्रणाचं साधन बनला होता. इंग्रज त्यावेळी शांत होते, पण त्यांच्या नोंदी सांगतात की ते सगळं निरीक्षण करत होते. इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी महाराजमध्ये असा उल्लेख आहे की शिवाजी महाराजांनी नौदल बांधणीस सुरुवात केली आहे. हा उल्लेख छोटा असला तरी त्यात मोठा बदल दडलेला होता, कारण त्याआधी भारतात कोणीही व्यवस्थित नौदल उभारण्याचा प्रयत्न केला नव्हता. आणि याच काळात कोकण किनाऱ्यावर उभा असलेला एक राजा समुद्राकडे वेगळ्या नजरेनं पाहत होता. तो फक्त पाण्याचा विस्तार पाहत नव्हता, तर त्यामागचं सामर्थ्य ओळखत होता. ते होते छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासकार जादुनाथ सरकार लिहितात की नौदलचं महत्त्व ओळखणारे शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राज्यकर्ते होते. ही ओळ फक्त स्तुती नाही, तर त्या काळातील वास्तव आहे. कारण शिवाजी महाराजांना हे स्पष्ट दिसत होतं की जर समुद्रावर नियंत्रण नसेल तर किनाऱ्यावरचं राज्य कधीच सुरक्षित राहणार नाही. कोकण किनाऱ्यावर सतत धोके होते. जंजिऱ्याचे सिद्दी समुद्रातून हल्ले करत होते. त्यांची जहाजं अचानक येत, किनाऱ्यावर लुकमार करत आणि पुन्हा समुद्रात अदृश्य होतं. त्यांना थांबवण्यासाठी जमिनीवरील सैन्य निरुपयोगी होतं. दुसरीकडे पोर्तुगीजांचा व्यापारावर पूर्ण ताबा होता. पोर्तुगीजांच्या कागदपत्रांमध्ये असा उल्लेख आहे की मराठा नेव्हल ॲक्टिव्हिटी इज इन्क्रीजिंग अँड एफेक्टिंग आवर ट्रेड. याचा अर्थ मराठ्यांची हालचाल त्यांना जाणवू लागली होती. शिवाजी महाराजांनी हे सगळं पाहिलं आणि एक निर्णय घेतला. समुद्रावरही स्वराज्य उभं करायचं. ही फक्त लढाईची कल्पना नव्हती, तर एक व्यापक रणनीती होती. 1654च्या सुमारास कल्याण परिसरात पहिलं जहाज तयार झालं. सुरुवात लहान होती, पण तिच्या मागचा विचार मोठा होता. काही वर्षात जहाजांची संख्या वाढली, ताफे तयार झाले आणि मराठा आरमार आकार घेऊ लागलं. या आरमाराची खासियत फक्त जहाजं नव्हती. शिवाजी महाराजांनी समुद्रातील किल्ले उभारले. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे किल्ले फक्त संरक्षणासाठी नव्हते, तर ते नौदलाचे तळ होते. इथून जहाजं निघायची, हल्ले व्हायचे आणि पुन्हा सुरक्षित परत येता येत होतं. त्या काळात ही संकल्पना अत्यंत प्रगत मानली जाते. शिवाजी महाराजांची आणखी एक मोठी ताकद म्हणजे त्यांची व्यावहारिक बुद्धी. त्यांनी पोर्तुगीजांकडून तंत्रज्ञान आणि अनुभव शिकण्यासाठी त्यांच्या तज्ज्ञांना सेवेत घेतलं. त्यांना माहीत होतं की शत्रूला हरवायचं असेल तर त्याची पद्धत समजून घ्यावी लागते. मराठा आरमार उभं राहिल्यावर त्याचा परिणाम लगेच दिसू लागला. इंग्रज आणि पोर्तुगीज दोघांनीही त्याची नोंद घेतली. 1679च्या खांदेरी संघर्षात इंग्रजांनी मराठ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिकार मिळाला. इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी महाराजमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की द मराठा शोड अनएक्सपेक्टेड रेझिस्टन्स ॲट सी. हा अनएक्सपेक्टेड शब्द खूप काही सांगतो, कारण युरोपियन शक्तींनी भारतीयांना समुद्रावर लढताना कधीच गंभीरपणे घेतलं नव्हतं. शिवाजी महाराजांच्या निधनानंतरही हे आरमार थांबलं नाही. संभाजी महाराजांनी त्याला आणखी आक्रमक रूप दिलं. 1683मध्ये त्यांनी थेट गोव्यावर हल्ला केला. मराठा पोर्तुगीज वॉर 1683 ते 1684 दरम्यान पोर्तुगीजांच्या नोंदींमध्ये भीती स्पष्ट दिसते. द मराठाज ॲडव्हान्स्ड रॅपिडली अँड थ्रेटन्ड गोवा. हा हल्ला फक्त युद्ध नव्हता, तर समुद्रावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होता. संभाजी महाराजांनी फक्त लढाईवर भर दिला नाही, तर आंतरराष्ट्रीय संबंधांवरही लक्ष दिलं. त्यांनी ओमानसारख्या पोर्तुगीजांच्या विरोधकांशी संबंध प्रस्थापित केले. यावरून स्पष्ट होतं की मराठा आरमार हे फक्त स्थानिक नव्हतं, तर त्यामागे मोठा आणि दूरदृष्टीचा विचार होता. मराठा आरमार म्हणजे फक्त जहाजांची संख्या नव्हती, तर ती एक संकल्पना होती.
त्या काळात जेव्हा बहुतेक भारतीय सत्तांनी समुद्राकडे दुर्लक्ष केलं, तेव्हा शिवाजी महाराजांनी समुद्राला सामर्थ्याचं साधन बनवलं. त्यांनी दाखवून दिलं की सत्ता फक्त जमिनीवर नाही, तर समुद्रावरही उभी राहू शकते. आज आपण समुद्राकडे पाहतो तेव्हा आपल्याला फक्त लाटा दिसतात, पण त्या लाटांमध्ये एक इतिहास दडलेला आहे. तो म्हणजे मराठा आरमाराचा. एक असा इतिहास ज्याने परकीय सत्तांना आव्हान दिलं आणि स्वराज्याला एक नवं परिमाण दिलं.